नमस्कार. आपला आजचा विषय आहे लग्नामधल्या मेकअपमध्ये आपली टोन जो आहे तो चेंज का होतोय आणि आपल्याला खूप जास्त घाम का होतोय. आता अशातच मी सध्या एका लग्नाला गेली होती आणि तिथे मी बऱ्याच जणींचे बघितले, त्यांच्या मेकअप केल्यावर त्यांना खूप जास्त घाम येत आहे, इथे लिप्सच्या वर घाम येत आहे किंवा मेकअप खूप पटकन काळा पडत आहे. त्याचसोबत त्यांना अशा काही इश्यू येत आहेत की त्यांचे मेकअप फुटत आहे आणि त्यांचे मेकअप बिलकुलच काम नाही करत आहे, दिसून येत आहेत पॅचेस. याची कारणं काय आहे आणि आपण त्यावर काय काय करू शकतो याबद्दलची माहिती मी आज तुम्हाला द्यायला आलेली आहे. जर तुम्ही एका स्पेसिफिक लग्नामध्ये जात आहात आणि तुम्ही तुमच्या स्वतःचा मेकअप स्वतः करणार आहात, तर सर्वात आधी एक गोष्ट तुम्हाला समजून घेणं अगदी जास्त गरजेचं आहे की तुम्हाला तुमच्या चेहऱ्याला पहिले ओव्हर कोल्ड म्हणजे अगदी जास्त प्रमाणामध्ये थंड करायचं आहे. म्हणजे एकतर तुम्ही बर्फ फिरवा, पण खूप ठिकाणी लग्नांमध्ये आपल्याला बर्फ मिळणं शक्य नसते, तर अशा ठिकाणी ना चिल्ड एकदम ती अतिशय थंडगार अशी बिस्लरी घ्या आणि त्याने तुमचा चेहरा जो आहे तो वॉश करा, जेणेकरून सर्वात आधी तुमच्या शरीरामधून तुमच्या चेहऱ्यातून जो घाम येणार आहे ना तो लगेच थांबून जाणार आहे. त्याचं कारण काय आहे? कारण की चेहरा खूप थंड झाल्यावर आपल्या शरीरातनं जी उष्णता असते तर ती उष्णता लवकर बाहेर पडत नाहीये आणि घामाच्या स्वरूपातून तर ती नक्कीच बाहेर पडणार नाही. दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट, खूप जणींच्या मी पॅचेस पडलेले बघितले लग्नांच्या मेकअपमध्ये. त्याचं कारण हे आहे की तुम्ही एक परफेक्ट कन्सिलर म्हणा किंवा फाउंडेशन जे आहे ते निवडत नाही. नेहमी एक गोष्ट लक्षात घ्या, जर तुम्हाला कन्सिलर लावण्याचं नॉलेज नाही आहे तर कृपया करून तुम्ही एक गोष्ट समजून घेणं अगदी जास्त गरजेचं आहे की मग तुम्ही कन्सिलरच्या नादी लागूच नका आणि तुम्ही फक्त फाउंडेशन बेस मेकअप करा, जो अतिशय उत्तम प्रकारामध्ये होत असतो. नेहमी लक्षात ठेवा की बघा, पूर्वीच्या काळी कन्सिलरचा शोध लागलेला नव्हता आणि तेव्हा आपल्याला सर्वात जास्त होत होतं, तर ते म्हणजे सर्वात जास्त काम येणारं फाउंडेशन. जर आपल्याला मेकअपचं नॉलेज नाही आहे तर खूप जणी डोळ्याच्या खाली, ओठांच्या इथे कन्सिलर लावतात वेगळे वेगळे व्हिडिओ बघून. सर्वात आधी तर तुम्ही ते गोष्टी करणं सोडा. तुम्हाला परफेक्ट नॉलेज घ्यायचं असेल तर मी जे नेहमी शॉर्ट्स कोर्स घेत असते, तुम्ही त्याच्यामध्ये ॲडमिशन घ्या, ज्याची फी फक्त 49 रुपये असते. परंतु तुम्ही प्रत्येकाच्या स्किन टोननुसार वेगळं वेगळं हे करायचं असते कन्सिलर सिलेक्ट. आणि जर का तुम्हाला त्या गोष्टी नसतील जमत तर डायरेक्ट तुमचं फाउंडेशन परफेक्ट सेट करायचं आहे. फाउंडेशन सेट करताना त्याच्यामध्ये काय मिक्स करायचं आहे, ते कसं अप्लाय करायचं आहे ह्याबद्दलची माहिती मी तुम्हाला नेहमी देतच असते. त्यासाठी तुम्ही माझ्या ह्या चॅनलला आणखी स्क्रोल करू शकताय, ज्याच्यात मी तुम्हाला दिलेलं आहे की फाउंडेशन कसं यूज करायचं असते. आणि आणखीन खूप मी बघत आहे की घाम का फुटतोय महिलांना, कारण की त्या फाउंडेशन सेट करण्यासाठी पाण्याचा वापर नाही करत आहे आणि भरपूर वेळेस म्हणून त्याचे पण पॅचेस दिसत आहे. मी आता अशात रिसेंटली बघितलेलं आहे की हसलं तरी महिलांच्या इथे पॅचेस पडलेले आहेत किंवा डोळ्याच्या इथे जे आहेत ते पॅचेस पडलेले. फाउंडेशन चांगल्या पद्धतीने ब्लेंड करा, म्हणून मी नेहमी सांगत असते एक चांगलं मॉइश्चरायझर तुमच्या चेहऱ्याला फाउंडेशन लावण्याच्या आधी अप्लाय करणं अतिशय जास्त गरजेचं आहे. आणि जर तुमचा मेकअप काळा पडत असेल तर तुम्ही कॉम्पॅक्ट वापरत आहात की बनाना पावडर वापरत आहात की ट्रान्सल्युशन पावडर वापरत आहात, याच्यावर ते जास्त करून डिपेंड करते. तर तुम्हाला पण हे सेशन आवडलं असेल तर नक्की लाईक करा आणि आमच्या ह्या पेजला नक्की फॉलो आणि सबस्क्राईब करा. आणि हो, मी येत्या 25 तारखेला तुमच्यासाठी शॉर्ट कोर्स घेऊन येत आहे आणि तो शॉर्ट कोर्स फक्त 49 रुपये फी आहे, ज्यात मी तुम्हाला कमीत कमी खर्चात म्हणजे फक्त फाउंडेशन वापरून मेकअप कसा करायचा आहे याबद्दलची माहिती देणार आहे. तुम्हाला हे ॲडमिशन घ्यायचं असेल तर मला 77559557 या नंबरवर कॉल करा किंवा मेसेज करा. आणि रोज दुपारी 2-3 वाजता आमच्याकडे सेशन असते आणि आजच्या सेशनचा विषय आहे की तुमच्या पण डोळ्याखाली डार्क सर्कल्स आहे का. तुम्हालाही हे सेशन अटेंड करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला नक्की जॉईन करा. थँक्यू.